हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव बिर्याणी स्टाईल। त्यासाठी मी इथे पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं। अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतला आणि पुलाव बनवण्यासाठी आपल्याला काही बेसिक खडे मसाले लागणार आहेत। तर आपण घेणार आहोत 2 तुकडे दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 4-5 हिरवी विलायची, थोडेसे शहाजिरे आणि 2 तुकडे मी दगडफूल घेत आहे। दगडफुलानी ना पुलावाला छान असा वास येतो। हे सर्व खडे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मीठ घालून ओबडधोबड वाटून घेणार आहोत। आणि ही जी गरम मसाल्याची पावडर आहे ना, ती आपण लगेचच चिकनला लावून घ्यायची आहे। गरम मसाल्याची पावडर चिकनला छान अशी लावून घेतल्यानंतर आपण त्याच्यात 2 चमचे दही टाकत आहोत। गरम मसाला, दही आणि बेसिक्सच्या काही गोष्टी आहेत, जसं की कोथिंबीर आणि 3-4 हिरव्या मिरच्या, ह्या देखील आपण ह्या चिकन बरोबर छान मॅरिनेट करून घेणार आहोत। त्याने काय होतं, चिकनचा पुलाव जो आपण बनवणार आहे ना, त्याला छान अशी टेस्ट येते। अर्धा चमचा आपण हळद देखील ह्यात घातली आहे आणि हे सर्व मसाले आपण चिकनला मॅरिनेट करण्यासाठी टाकलेले आहेत। अशा प्रकारे चिकन मॅरिनेट करून ठेवल्याने ना पुलावाला छान अशी बिर्याणीसारखी टेस्ट येते। आणि असं मॅरिनेट केलेले चिकन आपण अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण लगेच पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 3 मीडियम आकाराचे कांदे, 3 टोमॅटो। आपण गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यात थोडं तेल घालून मी 2 तेजपत्ते घातले आणि कट केलेला जो कांदा आहे तो मी ह्यात घालत आहे। कांदा छान असा तांबूस रंगाचा फ्राय झाल्यानंतर आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांना आपण थोड्याशा कुटून त्याच्यात घालणार आहोत। हिरव्या मिरच्यांनी काय होतं माहिती आहे का, भाताला छान अशी हिरव्या मिरच्याची चव येते। हिरव्या मिरच्या आणि कांदा छान थोडासा परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहोत। अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि मिरची छान असं तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे। त्याचं कच्चंपण गेल्यानंतर आपण लगेचच त्याच्यात जे 3 टोमॅटो घेतले होते ते देखील आपण घालत आहोत। आपण बघू शकता, हे छान असं मऊ आपण शिजून घेतल्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण लगेचच ह्याच्यात घालणार आहोत। त्या अगोदर मी 3 टेबलस्पून ह्यामध्ये दही देखील घातलेलं आहे। दह्याने काय होतं, आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा थोडंसं दही वापरलं आणि पुलावमध्ये सुद्धा आपण थोडंसं दही वापरणार आहे। त्याने छान अशी आंबूस अशी छान चव येते पुलावाला। तर लगेच आपण जे मॅरिनेट चिकन आहे ते ह्यात घालून घेतलं। चिकन घातल्यानंतर आपण 5 मिनटं थोडीशी त्याला वाफ येऊ देणार आहोत। चवीनुसार आपण मीठ घालत आहोत। आपण मॅरिनेशनच्या वेळी देखील मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे। आणि 5 मिनटं आपण काय होतं, हे चिकन ह्या मसाल्यामध्ये
लगेचच शिजायला सुरुवात होते, म्हणून आपण 5 मिनटं फक्त एक वाफ येऊपर्यंत ते झाकून ठेवलं आणि त्यानंतर लगेचच आपण त्याच्यात तांदूळ ॲड करून चिकनला आपण फोडणी देऊन घेतली. आणि तांदूळ आपण अगोदरच अर्धा तास धुवून भिजत ठेवला असल्यामुळे थोडंसं मी गरम पाणी करून घेतलं आणि ते मी ह्या पुलावामध्ये टाकत आहे. त्याने काय होतं, चिकनचा जो पुलाव आहे ना तो छान असा, त्याचा भात शिजून छान असा मोकळा होतो आणि तो खायला पण खूप छान लागतो. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून आपण आता हे शिजू देणार आहोत. तसं तर चिकन 5 मिनिटातच जास्तच शिजलेलं आहे. आपण उगाच 2 शिट्ट्या देऊन आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. मीडियम आचेवर आपण फक्त 2 शिट्ट्या देणार आहोत. तर आपलं चिकन आणि भात दोन्ही शिजून आपला हा पुलाव जो आहे तो तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोकळा एक एक तांदूळ असा हा पुलाव तयार झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की हा पुलाव करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.